स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. आज स्वातंत्र्याच्या 75-76 वर्षानंतर जरी हे वाक्य वापरलं तर अंगावर शहारा येतो, अंगावर काटे येतात आणि एक मनात स्फूर्ती निर्माण होते. तर विचार करा, ज्या वेळेस आपण स्वातंत्र्याची लढाई लढत होतो त्यावेळेस एका कणखर आवाजामध्ये या वाक्याचा जयघोष करण्यात आला, या वाक्याचा प्रचार करण्यात आला. तेव्हा त्या भारतीयांमध्ये एकजुटाची भावना निर्माण झाली आणि सर्व भारतीय सैनिक या सर्वांनी एका हातात हात घेऊन स्वतंत्रतेची लढाई केली. ते वाक्य म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. या वाक्यापेक्षाही हे वाक्य ज्यांनी म्हटलं ते क्रांतिकारी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, त्यांची आज जयंती. तुम्हाला सर्वांना माहित असेल की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे पुणे येथील असून एक क्रांतिकारी, जहाल क्रांतिकारी यांच्या रूपात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी कार्य केले. सोबतच स्वतंत्र हे घरी बसून किंवा अहिंसेच्या मार्गाने मिळत नसून तर त्यासाठी हिंसा करावी लागते असे दणकावून सांगणारे लोकमान्य टिळक त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांना आपल्याला अभिवादन करणे हे आपलं परम कर्तव्य आहे. तसेच समाजातील तेढ ज्या वर्गावर होती त्या वर्गाला पूर्णपणे समाजात आणण्यासाठी आपल्या लेखणीचा वापर करून सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक क्रांतिकारी म्हणून ज्यांचं नाव उदयाला येतं ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर याच्याकरिता त्यांनी आपल्या लेखणीतून, त्यांनी आपल्या काव्यातून समाजामधील तेढ पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. समाजातील तेढ ही राष्ट्रीय एकात्मता, तसेच राष्ट्रीय एकात्मता तोडण्यासाठी किती कारणीभूत ठरते याचे महत्त्व सांगून समाजातील तेढ कमी करून समाजात एकोपा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. अशा या दोन्ही क्रांतिकारी, एक राष्ट्रीय क्रांतिकारी अर्थात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, तसेच सामाजिक क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आणि टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या विचारांना आपण अभिवादन करू. एवढे बोलणे जय हिंद, जय भारत.